जसे आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तसे आमच्या शिक्षकांनी येणाऱ्या 10 वर्षामध्ये आत्महत्या करायच्या का, हा प्रश्न या निमित्ताने आपण शासनाकडे उपस्थित केला पाहिजे. सध्या आपण स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम या ठिकाणी आहोत. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असणारे हे गाव, या विद्यालयाच्या माध्यमातून मराठवाडा आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम मागच्या अनेक वर्षापासून केलं जातं आणि सातत्यानं शिक्षण क्षेत्रात बदललेली परिस्थिती याचा परिणाम या ग्रामीण भागातल्या शाळेवर होत आहे. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला, प्रामुख्याने 3 गोष्टी जर 3 भाग केले तर एक ग्रामीण भागामध्ये एक भरती, शिक्षकांची होणारी भरती, त्यानंतर त्या शाळेला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर त्या शिक्षकांच्या संबंधित असणाऱ्या पगाराच्या समस्या आणि शेवटी त्यांच्या भविष्याचा विचार केला तर पेन्शन आणि त्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार, ह्या ग्रामीण भागामधल्या प्रामुख्याने समस्या आहेत. याच आमच्या शाळेमध्ये शिक्षकांचे काम जरी सारखे असले तरी या ठिकाणी 3 प्रकारचे शिक्षक काम करत आहेत. एक 100% अनुदानित आहेत, एक अंशतः अनुदानित आहेत आणि एक त्यांना कुठलंही अनुदान नाही, जे शासनाने दिलेल्या स्वयं अर्थशासित या धोरणावर चालणारे शिक्षक आहेत. यामध्ये ते 100% आहेत, त्यांची संख्या फार कमी आहे, ते येणाऱ्या काही वर्षामध्ये रिटायर्ड होणार आहेत. पण त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शिक्षक रिटायर्ड होत आहेत त्या ठिकाणची भरती शासनाने पूर्णतः थांबवलेली आहे. ग्रामीण भागातल्या शाळेच्या स्तरापासून विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं असेल तर इथला शिक्षक हा समृद्ध असला पाहिजे. मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या त्याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. त्यासाठी जे आमचे शिक्षक विनाअनुदानितवर काम करतात, जे अंशतः अनुदानितवर काम करतायत, त्यांना सर्वप्रथम 100% अनुदान शासनाने दिलं पाहिजे. ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. जे उच्च शिक्षित आहेत, आज PhD झालेले मुलं सुद्धा शिपायासारख्या पोस्टसाठी त्या ठिकाणी अर्ज करतायत, ही या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं दुर्दशा आहे. ही शिक्षणाची खऱ्या अर्थानं मांडलेली एक व्यथा आहे. म्हणून अशा युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून हे स्वयं अर्थशासितचं धोरण शासनाने बंद करून त्या ठिकाणी शासनाने त्यांना सुद्धा 100% अनुदानावर नियुक्त केलं पाहिजे. जर शासनाचा आपण नोकरीचा विचार केला तर 20%वर त्यांना पुढचे 10 वर्ष जर काम करायची गरज पडत असेल तर 10 वर्षामध्ये ते काय त्यांची प्रगती करणार आहेत आणि 10 वर्षानंतर जेव्हा ते सेवानिवृत्त होतील तेव्हा शासनाकडून कुठल्याही प्रकारची त्यांना सुविधा नाही, त्यांना पेन्शन नाही. म्हणजे त्यांनी रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोजंदारी करायची का, किंवा अशा लोकांचं भविष्य काय, किंवा अशा आमच्या शिक्षकांनी येणाऱ्या 10 वर्षानंतर जसे आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तसे आमच्या शिक्षकांनी येणाऱ्या 10 वर्षामध्ये आत्महत्या करायच्या का, हा प्रश्न या निमित्ताने आपण शासनाकडे उपस्थित केला पाहिजे. आज आपण पाहतो अनेक शाळा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर कौलारू नाही, ज्याच्यावर छत नाही, बसायला विद्यार्थ्यांना बरोबर जागा नाही, त्या ठिकाणी शाळेची पडकी इमारत आहे आणि अशा ठिकाणी आमचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 5 जर वर्ग असतील तर 2 शिक्षक काम करत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातील आमच्या सर्व शिक्षण क्षेत्राची ही जी काही हेळसांड होत आहे ही शासनाने ताबडतोब थांबवली पाहिजे. आज पुस्तकं मोफत दिल्या जात आहेत, या ठिकाणी तुमचं शालेय पोषण आहार दिला जातो, पण शालेय पोषण आहारच्या निमित्ताने त्या शालेय पोषण आहाराला जो काही जे पोषण आहार तयार करून देत आहेत त्यांना अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी मोबदला दिला जातो. आणि ही सुद्धा जोपर्यंत विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी आपण चांगला आहार देणार नाही तोपर्यंत त्यांची सुद्धा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ते सुद्धा सक्षम होणार नाहीत. प्रत्येक शाळेला शासनाने पिण्याच्या पाण्याची सुद्धा उपलब्धता केली पाहिजे. आणि ग्रामीण भागामधल्या शिक्षणांकडे आज आपण पाहतो जागतिक स्पर्धा आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये या राज्यातला, या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे. यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शिक्षण क्षेत्राला वंचित ठेवण्याचं काम इथल्या राजकीय मंडळीकडून, इथल्या जबाबदार व्यक्तीकडून केल्या जात आहे. आणि मागच्या 20 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढे प्रयोग झालेले आहेत या प्रयोगामुळे शिक्षण क्षेत्राची पार वाट लागली असं मी त्या ठिकाणी समजतो. कारण ज्या पहिल्या वर्गापासून इंग्रजीचं शिक्षण सुरू केलं, आज आमच्या त्याच विद्यार्थ्यांना त्या 2001 पासून सुरू झालेल्या इंग्रजी शिक्षणाचा जर विचार केला तर 2001 ते 2023 या 23 वर्षामध्ये इंग्रजीची आणि आमच्या ग्रामीण भागाची विद्यार्थ्याची फार फरफट झालेली आहे. समाज आणि शासन यांनी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं या निमित्ताने
मी शासनाचं या बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रोहितजी पवार यांनी जी काही संघर्ष यात्रा काढलेली आहे त्यानिमित्ताने त्यांचं आगमन आमच्या विदर्भामध्ये झालं. विदर्भ आणि मराठवाड्यांच्या समस्या सारख्याच आहेत, पण या विदर्भामध्ये येत असताना विदर्भातील आपण पाहतो वेगवेगळ्या समस्या आहेत. यावर त्यांनी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या परीने हे प्रश्न त्या ठिकाणी मांडावेत आणि महाराष्ट्राची अतिशय शिक्षण क्षेत्राची होत असलेली अवहेलना यांनी थांबवावी. आमच्या इथल्या शिक्षकांना, इथल्या शिक्षक व्यवस्थेला न्याय द्यावा अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.